हे सगळे बॅट्समन तिलक वर्मा हे स्कोर आपण बघत राहूया. मला असं वाटतं की दोन गोष्टीपासून सुरुवात करूया. संजू सॅमसन सगळ्यांच्या नजरा आज त्याच्यावर असतील, परंतु मला अभिषेक शर्माबद्दल बोलायचं आहे. कुठे ना कुठे असं वाटतंय की अभिषेक शर्मा हा तो हुकमी एक्का ठरेल, कारण त्याची एक इनिंग बाकी आहे पूर्ण वर्ल्ड कपमध्ये आणि त्याची उधारी त्याला चुकती करण्याची आज संधी आहे. अभिषेक शर्मा, मग आपण बॉलिंगबद्दल बोलूया. नक्कीच अमित, एकदम मर्मावर बोट ठेवलं असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. तो अभिषेक शर्माचा जो फॉर्म आहे अलीकडचा, तो नक्कीच निवड करताना भारतीय संघ व्यवस्थापनाला, प्रशिक्षक गौतम गंभीर असेल, सूर्यकुमार कर्णधार असेल, या सगळ्यांना बुचकळ्यात टाकणार आहे. कारण गेल्या वर्षभरात आपण बघितलं तर याच अभिषेक वर्माने एवढ्या अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या भारतीय संघाच्या की अभिषेक जाईल आणि 50-100 धावा करेल, अवघ्या 10-12 चेंडूत 50 रन करेल, असं सगळ्यांचं मत झालं होतं. अगदी अलीकडे म्हणजे 2-3 महिन्यांपूर्वी न्यूझीलंड जेव्हा भारतात आलं होतं, तेव्हाच्या 5 सामन्यांमध्ये त्यांनी 2 अर्धशतकं झळकावलं होते. नागपूरला त्यांनी 84 धावा केल्या होत्या, त्यानंतर मला वाटतं गुवाहाटीला 64 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर त्याच्या फॉर्मला उतरती कळा लागले आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे प्रतिस्पर्धी संघातले जे प्रशिक्षक असतील किंवा त्यांचा सपोर्ट स्टाफ असेल, त्यांनी त्याच्या बॅटिंगचं ॲनालिसिस केलं होतं आणि त्यामुळे मला वाटतं या वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माला ती कामगिरी करता आलेली नाही जी त्याच्याकडनं अपेक्षित होती. पण तू जसं म्हटलं की आतापर्यंत तो फेल गेलेला आहे. फक्त 80 धावा केल्या मला वाटतं 7 सामन्यात, आणि त्यांनी सर्वात महत्त्वाची जी त्याची खेळी असेल ती कदाचित आजच्या सामन्यासाठी राखून ठेवली असेल. आपण अपेक्षा करूया. पण मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणताय की एक प्रकारे सर्व टीम्सनी त्याचा अभ्यास केला आणि त्याला फास्ट किंवा स्पेस बॉलर न देता सुरुवातीला त्याच्या विरुद्ध स्लो बॉलर आणून एक प्रकारे नाकाबंदी केली. नक्कीच नक्कीच आणि स्लो बॉलर आणले आणि खास करून डावखुरा जेव्हा फलंदाज असतो त्याला ऑफ स्पिनर जेव्हा गोलंदाजी करतो तो जास्त त्रास देत असतो आणि हेच मला वाटतं प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधारांनी आणि प्रशिक्षकांनी हेरलं आहे. आणि जेव्हा जेव्हा ऑफ स्पिनर त्याच्या समोर आले सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये, तेव्हा आपल्याला ते यश मिळालेलं नाही आहे. खास करून अभिषेक शर्माकडनं ईशान किशनने धावा केलेल्या आहेत, त्यानंतर संजू सॅमसननी तर खूप मोठं कमबॅक केलं, बाउन्स बॅक केलं आहे, पण अभिषेक शर्माला ते जमलं नाही. जसं मध्यंतरी सुनील गावस्कर सरांनी सल्ला दिला होता की त्याने सुरुवातीचे 2-3 चेंडू बघून खेळावे, स्वतःचं खातं उघडावं. मी आलो की प्रत्येक बॉलवर 6 किंवा 4 मारू शकतो हा ॲटिट्यूड सोडावा. परंतु अभिषेक बद्दल आपण जर बाजूला ठेवलं तर त्यानंतर मिडल ऑर्डर चिंतेची बाब तुम्हाला कुठली वाटते भारतीय बॅटिंग ऑर्डरमध्ये, आणि प्लस काय वाटतंय? आम्ही मिडल ऑर्डर मला तेवढीशी चिंतेची वाटत नाही आहे. कारण नंतरच्या आपण जे सामने बघितले, सुपर 8च्या बघितले, आपण जरी दक्षिण आफ्रिकेसोबत हरलो असलो याच अहमदाबादच्या मैदानावर, पण तरीही मिडल ऑर्डर आपली तेवढी चिंतेची नाही आहे. तिलक वर्मा असेल, सूर्यकुमार यादव असेल, ज्यांनी आपल्याला पहिला सामना तुला आठवत असेल वानखेडेच्या स्टेडियमवर USA विरुद्ध त्यांनी चांगली खेळी केली, त्यामुळे आपण जिंकलो होतो. 38चा सामना झाला होता. पण ही भक्कम मिडल ऑर्डर आहे. अगदी हार्दिक पांड्या आहे तिथपर्यंत, आपण शिवम दुबे आहे, त्यामुळे मिडल ऑर्डर तेवढीशी आपल्याला त्रास देईल असं मला वाटत नाही आहे. पण नक्की सुरुवात जर पॉवर प्ले जर चांगली झाली आहे, पॉवर प्लेचा आपण उपयोग करून घेतला, अभिषेक शर्मा असेल, ईशान किशन असेल आणि अर्थात संजू सॅमसन, जो नवा संजू सॅमसन आपल्याला या शेवटच्या 4 सामन्यात दिसलेला आहे. कारण त्याच्याकडनं अपेक्षा खूप उंचावल्या आहेत, जशा अभिषेक शर्माकडनं आधी उंचावल्या होत्या ईशान किशनकडनं. तर मला वाटतं संजू सॅमसननी परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की मला अजून एक मोठी खेळ मी राखून ठेवली आणि ती कदाचित आजचा दिवस असेल. बिलकुल, ईशान किशन देखील महत्त्वाचा ठरणार आहे. सूर्यकुमार यादव आपण पुन्हा एकदा बॅट्समन बघूयाच, परंतु त्या अगर एक बॉलर्सवर पण जर नजर टाकली तर जसप्रीत बुमराह सोडला तर तुम्हाला असं वाटतं की एक चिंतेची बाब आहे. आज वरुण चक्रवर्तीला कुठेतरी रेस्ट दिला जाऊ शकतं, कुलदीप यादवला संधी मिळेल असं वाटतंय? मला वाटतं आज नाणेफेकीचा कौल किंवा त्या दृष्टीनं जेवढं संघ व्यवस्थापन विचार करत असेल की टॉस जिंकलो तर काय करायचं, तेव्हाच किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त जर चर्चा कुठल्या गोष्टीची जर आपल्या टीम मॅनेजमेंटमध्ये होत असेल तर ती वरुण चक्रवर्तीला आज खेळवायचं की नाही खेळवायचं याविषयी होत असेल. कारण तो या स्पर्धेत भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. बुमरापेक्षा त्याने जास्त विकेट घेतल्या, 12-13 विकेट्स आहे मला वाटतं. पण शेवटच्या काही सामन्यात त्याला एकच विकेट मिळाली आणि त्याने मागच्याही सामन्यात आपण बघितलं, खास सेमीफायनलच्या सामन्यात तर त्याने 60पेक्षा धावा दिल्यात. म्हणजे इंग्लंडने 250च्या जवळपास धावा दिल्यात, त्यातला 60 धावा वरुण चक्रवर्तीने दिल्या आहेत. त्यामुळे ती नक्कीच चिंतेची बाब आहे. पण मला वाटत नाही की त्याला संघ व्यवस्थापन न खेळवण्याचं धाडस करेल, कारण तो हुकमी एक्का आहे.
त्याचा एकच जर क्रिकेटच्या अँगलने जर विचार करायचा झाला तर त्याच्याकडे व्हेरिएशन्स भरपूर आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजांना तो बुचकाळ्यात टाकू शकतो, पाहिजे तेव्हा विकेट घेऊ शकतो. पण त्याचं जे काही गेल्या 3-4 सामन्यात जर चुकत असेल तर तो एकतर खूप आखूड टप्प्याचे चेंडू टाकतो किंवा खूप ओव्हरपिच टाकतो आणि त्यामुळे मला वाटतं तो कुठेतरी जास्त मार खातोय सध्या. यावर त्यांनी थोडंसं नियंत्रण मिळवलं तर मला वाटतं तो पुन्हा या सामन्यात निर्णायक बळी मिळवून देऊ शकेल आणि मॅच विनर होण्याची त्याच्याकडे कला आहे. त्यांनी एक हाती आपल्या गोलंदाजी जोरावर भारताला मॅचेस जिंकून दिल्या आहेत आणि कदाचित संघ व्यवस्थापनाने पुन्हा त्याच्यावर विश्वास दाखवला. कदाचित मी म्हणणार नाही, कारण संघ व्यवस्थापन त्याला वगळण्याचं धाडस करेल असं मला तरी वाटत नाही. आणि त्याला खेळवलं, विश्वास दाखवला तर तो विश्वास तो नक्कीच सार्थ करू शकेल. तेवढं कौशल्य त्याच्याकडे आहे. बिलकुल. आणि आपण जर बघितलं की ज्या पद्धतीनं हर्षदीप सिंग आहे, हार्दिक पांड्या आहे, हे सर्व बॉलर्स ज्या पद्धतीनं एक आपण ज्याला म्हणतो की तसं ऑन पेपर जर बघितलं तर एक स्ट्रॉंग पॅक दिसतो, परंतु त्या दिवशीचा तो एक प्रेशर, फायनलचं प्रेशर 2023 मला सगळ्यांना आज आठवतं. आणि आज पण कुठे ना कुठे म्हटलं तर एक मनातली ती आठवण जात नाही आहे आणि ती भीती, ती धोका तो कायम सर्वांच्या मनात आहे. आणि ज्या न्यूझीलंडच्या विरुद्ध आपण आज मैदानात उतरणार आहोत त्या न्यूझीलंडचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यांची भिस्त कोणाकोणावर आहे, एकदा न्यूझीलंडच्या बॅटिंग आणि बॉलिंग ऑर्डरवर सोबत थोडक्यात एक नजर टाकूया. फिन एलेन 104 रन्स याने एक हाती मॅच घेऊन गेला होता. याचा परफॉर्मन्स आपल्याला माहिती आहे. ज्या पद्धतीनं खेळतोय आणि त्याचा स्ट्राईक रेट 203चा आहे. मला वाटतं सोबत हा एक असा बॉम्ब आहे न्यूझीलंडच्या भात्यात की तो काही करू शकतो. खरं आहे. जी भीती संजू सॅमसनबद्दल किवीजला म्हणजे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना असेल, तीच भीती कदाचित भारतीय गोलंदाजांना या ॲलनबद्दल असेल. कारण त्याचा जो फॉर्म आहे आणि त्याचा जो लौकिक आहे खेळाचा तो तसाच आहे जो अभिषेक शर्माचा गेल्या काही महिन्यांपूर्वी आपल्याला दिसत होता की पहिल्या बॉलपासून मारायचा. आणि त्याचा तोच प्लस पॉईंट आहे जो संजू 203चा स्ट्राईक रेट आहे. नक्कीच आपण अभिषेक शर्माबद्दल बोलू. नक्कीच. आणि त्याचा स्ट्रेंथ काय तर ती संजू सॅमसन सारखी आहे. तो व्ही मध्ये जास्त खेळतो, म्हणजे लॉंग ऑन टू लॉंग ऑफ या पट्ट्यात, म्हणजे गोलंदाजाच्या डोक्यावरून तो जास्त फटके मारतो. व्हर्टिकल जास्त खेळतो आणि आडवे फटके पण मारण्याची क्षमता आहे त्याच्याकडे, पण ते कमी मारतो. आणि जो फलंदाज समोर जास्त खेळतो मला वाटतं तो जास्त सक्सेस ठरतो. त्यामुळे या बुमराह असेल किंवा वरुण चक्रवर्ती असेल, अक्षर पटेल असेल, हर्षदीप असेल, ज्यांचे तू सगळ्यांची नावं घेतले, त्यांना या ॲलन पासून आज खूप सांभाळून राहावं लागेल. बिलकुल. दुसरा एक बॅट्समन बघूया की त्याचा जे आपण एलन बद्दल तर बोलतोच आहे, परंतु सायफर्ट 161चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. त्यानंतर बघूया कोणापासून सावध राहावं लागेल टीम इंडियाला. पटापट आपण ग्लेन फिलिप्स 176 धावा त्याच्या नावावर आहे. स्ट्राईक रेट 160चा आहे. रचिन रवींद्र 136चा स्ट्राईक रेट आहे. आपण स्ट्राईक रेटबद्दल का बोलतो तर कारण जितके रन्स तुम्ही करता एकीकडे त्याला जितकं महत्त्व असतं त्यापेक्षा 5 बॉलमध्ये झालेले 30 रन आणि 40 बॉलमध्ये झालेले 50 रन, त्यामुळे स्ट्राईक रेटबद्दल आपण जास्त बोलतोय. मार्क चॅपन असू द्या, ग्लेन फिलिप्स असू द्या, या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे देखील डॅरेल मिचेल असेल 148चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. नक्कीच अमित, की खास करून हा जो फॉर्मॅट आहे T20चा, या फॉर्मॅटमध्ये हे प्रत्येक जे नावं घेतल्यात हे प्रत्येक फलंदाजाकडे ती क्षमता आहे की कमी चेंडूमध्ये जास्त धावा करण्याची, आणि म्हणूनच ते आज फायनलमध्ये पोहोचत आहेत, न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करत आहेत. आणि ज्या दिवशी जो फलंदाज चालेल, जसं काल सूर्या पण म्हटलं होतं की प्रत्येक 11 जण एका दिवशी खेळू शकत नाही, तर त्यातले जे 2 खेळतील ते चालून जातील आणि ती समोर प्रतिस्पर्धा संघासाठी डोकेदुखी ठरेल. पण यामध्ये एक मला आवर्जून ऍड करावं असं वाटतं की हे जे फलंदाज आहे किंवा भारतीय जे गोलंदाजी असेल, भारतीय फलंदाज असेल, भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध खेळत आहेत, पण एक मुंबईकर आहे जो भारताविरुद्ध खेळताना दिसेल, जो पडद्यामागे खेळताना दिसेल, जो न्यूझीलंड संघासोबत सध्या आहे. आणि त्यांनी सुरुवातीला सूर्यकुमार यादव सोबत पण काम केलेलं आहे. मुंबईच्या रणजी संघाचा तो व्हिडिओ अॅनालिस्ट पण होता. सौरव वालकर, तुम्हाला सगळ्यांना हे नाव परिचित आहे. जेव्हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती किंवा एक दिवसीय वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हाही तो संघासोबत होता आणि त्यांनी चांगली कामगिरी केली होती. मला वाटतं भारतीय संघातले जे फलंदाजांचे प्लस पॉईंट्स असतील, मायनस पॉईंट्स असतील, हे सौरभपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं न्यूझीलंडच्या कर्णधाराला किंवा प्रशिक्षकांना वेगळं कोणी सांगू शकणार. मला एक आठवतं की आज एक धोका न्यूझीलंडचा कॅप्टन काल बोललाय की मला देखील अहमदाबादच्या क्राऊडला सायलेंट करायला आवडेल.
शांत करायला आवडेल. मला त्याचं ते वाक्य तुम्हाला देखील कमिन्स आठवलं असेल की जो बोलला होता Yes, yes. की मला परवा ब्रुक हा पण बोलला. आवाज शांत करायला आवडेल. परवा ब्रुक पण वानखेडे स्टेडियम बद्दल तेच बोलला होता, पण तो जवळपास पोहोचला होता शांत करण्यासाठी, पण 7 धावांनी हुकली त्याची ती. बरं, एक कॉन्फिडन्स न्यूझीलंडच्या टीममध्ये नक्कीच आहे. परंतु या मॅचबद्दल फॅन्स काय म्हणतायत, फॅन्सच्या काय अपेक्षा आहेत, ते कोणत्या प्लेयर्सवर नजरा ठेवत आहेत, त्यांचे फेवरेट कोण आहेत आणि न्यूझीलंडबद्दल त्यांचं मत काय तेही बघूया. तू एक इम्पॉर्टंट तिकडी आहे ज्यांचं हे होम ग्राउंड आहे. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या एकाच वेळेस वर्ल्ड कप फायनल आणि 3 प्लेयर त्यांचं होम ग्राउंड. या तिघांसाठी आणि हे तिघं टीम इंडियासाठी कसे फायद्याचे ठरू शकतात, काय वाटतं तुम्हाला, यातला हुकमी एक्का कोण आहे? हे तिघही हुकमी आहेत, एके आहेत खरं म्हणजे तिघही मॅच विनर आहेत. ज्या दिवशी तो चालेल तो भारताला जिंकवून देऊ शकेल. बुमराहने तर आपण बघितलं आहे की त्याचा स्पेल किती महत्त्वाचा असतो. कंटिन्युअस 6 यॉर्कर टाकू शकतो, स्लोअर वन टाकू शकतो, बाउन्सर टाकू शकतो आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मनात सगळ्यात जास्त धडकी असेल ती म्हणजे बुमराहबद्दल. बुमराहची. त्याचप्रमाणे अक्षर पटेल तोही त्याच्या होम ग्राउंडवर खेळतोय. परवाच्या वानखेडेच्या स्टेडियमवर आपण बघितलं की त्याने अफलातून 2 कॅचेस घेतले होते आणि त्यामुळे मॅचला कशी कलाटणी मिळाली. त्याचप्रमाणे हार्दिक पांड्या जो आपला अष्टपैलू खेळाच्या जोरावर केवळ प्रतिस्पर्धांचे बळीच घेत नाही तर सहजा लिलय षटकार चौकार ठोकून जिंकवून देऊ 8 विकेट्स त्याच्या नावावर आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळे हे तिघही खूप महत्त्वाचे आहे आणि घरच्या प्रेक्षकांसमोर जेव्हा 1,30,000 लोक प्रेक्षक सपोर्ट करत असतील आपल्या घरच्या मैदानावर, तेव्हा ज्याच्याकडे कौशल्य नाही आहे तोही चांगला खेळेल. यांच्याकडे तर खूप मोठं कौशल्य आहे. त्यामुळे मला वाटतं खूप यांच्याकडनं अपेक्षा आहेत घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करण्याची. आणि या तिघांपैकी जर एखादा मॅन ऑफ द मॅच राहिला आजच्या फायनलचा तर मला आश्चर्य वाटणार नाही. बिलकुल. आणि हार्दिक पांड्या ज्या पद्धतीनं हार्दिक पांड्याची एक आपण ऑलराऊंडर परफॉर्मन्स असतो आणि प्रेशर घेण्याची जी ताकद हार्दिक पांड्याकडे आहे, ज्या मुंबईच्या स्टेडियमवर त्याला चिडवण्यात आलं, त्याचा अपमान करण्यात आला, त्या मुंबईच्या स्टेडियमवर त्याने सेमीफायनलच्या मॅचमध्ये जी ओव्हर टाकली अंडर प्रेशर, प्रेक्षकांनी देखील त्याचं त्याच पद्धतीनं अभिनंदन केलं होतं. मला वाटतं हार्दिक पांड्या देखील खूप महत्त्वाचा ठरणार आहे. एक महत्त्वाचा फॅक्टर आहे सुबोध, आणि जे बोलल्या जात आहे की हे स्टेडियम आपल्यासाठी अनलकी आहे. सोशल मीडियापासून सगळीकडे ती चर्चा चालू आहे. 2023च्या कटू आठवणी त्याच्या मागे आहे. परंतु मी एक त्याच्या इतिहासावर नजर टाकत होतो की तिथल्यापेक्षा जास्त मॅचेस आपण मुंबईत हारलेलो आहेत. पण तसं असताना ही भीती काय वाटते तुम्हाला की बॅड लक, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादचं टीम इंडियासाठी बॅड लक? कसं असतं अमित की अलीकडचा इतिहास जास्त लक्षात राहत असतो. फार मागे जाऊन लोक विचार करत नाही. आणि अलीकडचा इतिहास बघितला तर 23ची जी फायनल असेल तू जसं म्हटलं ते आपण हरलो होतो. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सुपर 8चा पहिला सामना आपण याच मैदानावर हरलो. क्रिकेटपटू हे सुपरस्टिशियस असतात, त्यात नाकारण्यासारखं काहीच नाही आहे. पण फार क्रिकेटपटू जेव्हा मैदानात जातात कुठलाही सामना असो, तेव्हा जेव्हा मैदानात जाण्या अगोदर हा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतो, पण जेव्हा खेळतात तेव्हा मला वाटतं या गोष्टीचा कुठला परिणाम होत नाही. आणि कदाचित इतिहास किंवा रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठी असतात. आजचा तो दिवस असेल की ते रेकॉर्ड्स मोडल्या जातील आणि याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपण पहिली अंतिम मॅच जिंकू आणि विश्वचषक जिंकू. यामुळे 2-3 रेकॉर्ड्स मोडल्या जातील. केवळ अहमदाबादच्या स्टेडियमवर फायनल मॅच जिंकण्याचाच रेकॉर्ड होणार नाही, तर सलग 2 वर्ल्ड कप जिंकण्याचा इतिहास. 2दा तर आपण जिंकलेलो आहे, पण तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला अजून कोणी नाही. वेस्ट इंडिज 2दा जिंकलाय, इंग्लंड 2दा जिंकलाय, भारत 2दा जिंकलाय, पण आपण तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकू. डिफेंडिंग चॅम्पियन्स आहोत तर आपण अजून डिफेंडिंग चॅम्पियन्स वर्ल्ड कप जिंकलेला नाही आहे T20चा, तो पण आपण जिंकू. तर असे रेकॉर्ड्स आहेत. गावस्कर परवा म्हटले होते की ही संधी सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघाला आहे की हिस्ट्री क्रिएट करण्याची आणि हिस्ट्री डिबेट करण्याची. मलाही तेच वाटतं. बिलकुल. आणि फॅन्सना काय वाटतं ते बघूया. वानखेडे स्टेडियम हा जरा छोटा होता, त्यामुळे स्कोर हा 250च्या पार झालेला होता. आणि आता गुजरातला नरेंद्र मोदी स्टेडियम हा खूप मोठा आहे. 200च्या आसपास जरी जी कोणी टीम मारेल तर एक चेस करणं खूप अवघड जाईल. पण भारतासाठी काही अवघड नाही, कारण आपल्यामध्ये पूर्ण ऑलराऊंडर आहेत. आपल्याकडे नंबर 8 पर्यंत बॅटर आहेत. न्यूझीलंड तर ऑलमोस्ट ती चांगलीच टीम आहे, त्याच्यामुळे ती आता फायनलला पोचली आहे. आता तिचा सामना इंडियाची होणार म्हणजे थोडंफार टफ तर आहेत. आता त्याच्यामुळे आता बघू, इंडिया तर 100% तर जिंकणं आशा आहे मला की आमची इंडिया जिंकेल. वेळ झाली आहे एक छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा या मेगा फायनलवर आपण चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 मराठी.
इंडिया एक अच्छा स्टार्ट ले, और बॉलिंग में तो आपको पता ही कि बुमराह है अपने पास। न्यूजीलैंड हालांकि बहुत मजबूती के साथ आगे आया है, लेकिन हमारा भारत भी बहुत मजबूत है।